ह्या पारंपरिक गोष्टीच्या मध्ये काय आहे की बियाण्याचा अपव्यय जास्त प्रमाणात व्हायला लागला. म्हणजे आता एवढं महागडं बियाणं असेल किंवा चांगल्या क्वालिटीचं बियाणे घेतलं तर काय स्वस्त मिळत नाही, ते महागडंच असतं. तर 4,000-5,000 रुपये टनानंच तुमच्याकडे मिळत असणार आहे. मग त्या गोष्टीने तेवढं खर्च करून आपल्याला काय नाही, करून अपेक्षित उत्पन्न की आपण घ्यायला लागलो 30 टन, 40 टन, 50 टन ह्याच्या पुढे जायला झालो. तर मग नेमकं आपलं चुकतंय कुठं, ह्या सगळ्या गोष्टीचा थोडक्यात बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे. मग यामध्ये सुरुवातीला एक 3 गोष्टीमध्ये आपण चुकतोय. एक तर म्हणजे जमिनीची तयारी करणे, दुसरी गोष्ट उसाला बियाण्याचा वापर, म्हणजे कुठलं बियाणं वापरते यात बियाण्याची निवड, व्हरायटीची निवड, आणि तिसरी महत्त्वाची नंतर पुढची गोष्ट येते ती खत व्यवस्थापन आणि पुढचं ऊसाचं व्यवस्थापन. या सगळ्या गोष्टीमध्ये येतात. मग आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते फॅक्टर ठरतोय ती ऊसाची मशागत, म्हणजे जमिनीची मशागत कशा पद्धतीने करायची आहे काय, की नॅचरली तुम्ही तुमच्याकडं पीक फेरफार घेताय, म्हणजे हरभरा असेल, त्यानंतर परत पावसाळ्यात सुरुवातीला सोयाबीनसारखी पिकं घेताय, आणि त्यानंतर परत ऑक्टोबर-नोव्हेंबरला ऊसाची लागवड करताय. तर अडसाल हा प्रकार आपल्याकडे नसतो. म्हणजे पूर्व हंगामी आणि सुरू ह्या पद्धतीमध्ये करताय तुम्ही, म्हणजे नॅचरली ती एक प्रोसेस तुम्ही करताय. ह्यामध्ये काय आहे की थोडंसं कुठं बदलायची गरज आहे, की तुम्हाला हरभरा निघाल्यानंतर, म्हणजे सर्वसाधारण मार्च-एप्रिलमध्ये हरभरा निघतोय, तुम्ही त्यानंतर मशागत करताय आणि डायरेक्ट नंतर जूनला परत हरभऱ्याची पेरणी करा, म्हणजे सोयाबीनची पेरणी करताय. ह्यामध्ये थोडंसं पॅटर्न कुठं चेंज करायला लागेल तुम्हाला, की हरभरा निघाल्यानंतर जे तुम्ही शेताची मशागत करताय आणि जमीन तयार करताय, त्यावेळेस त्याच्या अगोदर शेणखताचा वापर करून जमीन तयार करताना पुढच्या आपल्या लागण आपण ऑक्टोबरला जी करायची लागवड, त्यासाठी आत्तापासून तयारी लागायची, म्हणजे त्यावेळेस सरी सोडायची. आणि पेरणी पद्धतीनं सोयाबीन न करता टोकन पद्धतीने सोयाबीन करायचं. की कारण काय, टोकन पद्धती आणि पेरणी पद्धतीमध्ये जवळपास उत्पन्न तेवढंच निघतंय सोयाबीनचं, आणि हे शास्त्रीय प्रूव्ह झालेलं आहे, भरपूर शेतकऱ्यांनी काढलेलं आहे. आमच्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आहेत ते 14 ते 15 क्विंटलपर्यंत आरामात त्यात सोयाबीन काढतायत. मग आपण का करू नये ह्या सगळ्या गोष्टीचा. आणि सगळ्या ह्याचा फायदा काय होणार आहे हे लक्षात घ्या, की तुम्ही सोयाबीन काढल्यानंतर परत मोठा ट्रॅक्टर घालताय आणि आहे त्या कंडिशनला नंतर परत ओलीतच आहे तशा सरी सोडताय आणि मग लागवड करताय. त्यामुळे काय की जमीनचे मोठ्या ट्रॅक्टरनं तुडवा जास्त होतोय, जमीन टणक बनते, कठीण होते, आणि त्यामुळे ऊसाच्या रूटची डेव्हलपमेंट चांगली होत नाही, आणि त्यामुळे सुरुवातीच्या 2-3 महिन्यामध्ये ऊसाची वाढ तुम्हाला चांगली झालेली दिसून येत नाही, आणि तोच पुढे जाऊन तुमच्या टनेजवर त्याचा इम्पॅक्ट होतोय. म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही असं मे महिन्यात जर जमिनीची तयारी केली, सरी पद्धतीचा वापर केला, तर तुमची आहे तशीच ती सरी तुम्हाला नंतर ऊसासाठी वापरता येईल. हा नुसतं बैलाच्या अवताने सुद्धा नुसतं सरी उजळून घ्यायची, आणि त्यात तुम्ही तुमची कांडी लागण असेल किंवा रोप लागवड असेल त्या पद्धतीने करून घ्यायची. आणि ही झाली म्हणजे सूचना झाली तुम्हाला की बाबा तुम्ही तुमच्या अशा पद्धतीनं करा. कारण मागच्या वर्षी आता डॉक्टरांचे व्हिडिओ होते बघा, त्यांनी सोयाबीन काढल्यानंतर त्यामध्ये आहे त्या सरीचा वापर करून ऊसाची लागवड केली होती, चांगलं टनेज मिळाले. आमच्याकडे बऱ्यापैकी शेतकरी करतातच. त्यामध्ये फायदा काय की तुम्हाला मशागत करायला लागत नाही, त्याचा तो खर्च वाचून जातो. त्यामध्ये म्हणजे कसं आहे की उत्पादन खर्च जर कमी झाला तर ते तुमचं प्रॉफिटमध्ये त्याची वाढ होते. ही गोष्ट झाली. दुसरी महत्त्वाची आता पुढची गोष्ट येते की आपल्याकडे चालणाऱ्या व्हरायट्या कोणत्या आहेत, काय आहेत, ह्याचा बी आपल्याला थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. उगाच ह्याचा ऊस चांगला येतोय, तो ऊस चांगला येतो असं न विचार करता